नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे आता पिल्लूचं बारसं असल्यामुळे आकाशने पिल्लूसाठी इथे चैन बनवून आणलेली असते आणि आकाश ती चैन इथे आजी आणि भूमी या दोघांनासुद्धा दाखवत असतो। तेव्हा इथे भूमीचं लक्ष मात्र आकाशच्या बोलण्याकडे अजिबात नसतं, कारण इथे भूमीला आता बारशाचं आमंत्रण अमोलीने न दिल्यामुळे भूमीला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं। तेव्हा इकडे आजी म्हणते, भूमी अगं बघ ना बाळा, ही पिल्लूसाठी चैन आणली आकाशने। तेव्हा इथे भूमी ती चैन बघते आणि आकाशला विचारते, आकाश ही बाळाला टोचणार तर नाही ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मी विचारलं त्यांना, ते म्हणाले की लहान मुलांचे जे दागिने असतात ना ते असे गुलगुलीत बनवलेले असतात, जे लहान मुलांना टोचत नाही। तेव्हा इकडे भूमी ती चैन बघते आणि म्हणते, खूप सुंदर आहे, आपल्या पिल्लूला खूपच जास्त सुंदर दिसेल। त्यानंतर इकडे चैन आता ती व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून देते। मनामध्ये ती विचार करत असते की मला तर काही जाता येणार नाही आहे, पण ठीक आहे, आकाश तर जाणार आहे ना। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशने पिल्लूसाठी खूपच सुंदर असं फ्रॉक आणलेलं असतं। तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, हे मी पिल्लूसाठी फ्रॉक आणलेला आहे। तेव्हा आजी ते फ्रॉक हातामध्ये घेऊन बघतात आणि म्हणतात की आकाश, खरंच किती सुंदर फ्रॉक आणलेस रे तू पिल्लूसाठी, खूपच छान, हो ना भूमी? तेव्हा इथे भूमी ते फ्रॉक हातामध्ये घेते आणि त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि आकाशकडे बघते आणि म्हणते, आकाश खरंच खूपच जास्त सुंदर फ्रॉक आहे, आपली पिल्लू या फ्रॉकमध्ये खूप छान दिसेल। वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की हे फ्रॉक घालायला मी तिथे पिल्लूला नसणार आहे। जर मलाही येता आलं असतं तर मला बरं वाटलं असतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही। आकाश तू जातोयस ना, तू पिल्लूला हे फ्रॉक घाल। तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मी नाही घालणार आहे, आजी घालेल। तेव्हा इकडे आजी म्हणते, नाही रे बाबा, मला ह्या वयात काही जमणार नाही, ते फ्रॉक तूच घाल आकाश। तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही आजी, मी काही तिथे येणार नाही आहे, नाहीतर एक काम करा, उद्या जाताना तुम्ही मानसीला घेऊन जा, मानसी हे फ्रॉक बाळाला घालेल, पण मी काही येणार नाही। तेव्हा आजी म्हणते, आकाश अरे तू काय असं बोलतोयस, आपल्याला सगळ्यांना आमंत्रण दिलंय ना। तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो, पण ती अमोली भूमीला कसं बोलली तू ऐकलंस ना आजी, मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे। पारितोष म्हणतो की उद्या पिल्लूचं बारसं आहे, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे, मी सगळ्यांना आमंत्रण देतोय। तेव्हा आकाश म्हणतो, हो, आम्ही सगळे येऊ। तेव्हा अमोली म्हणते की ठीक आहे, तुम्ही सगळेजण या, पण भूमीने यायचं नाही, भूमीला सोडून तुम्ही सगळेजण या, मी उद्याचं बाळाच्या इथे बारशाचं आमंत्रण भूमीला देत नाही आहे। तेव्हा भूमीला किती वाईट वाटलं असेल, या गोष्टीचा विचार अमोलीने का नाही केला। तुम्ही सगळेजण उद्या जा, पण मी येणार नाही आहे, हवं तर तुम्ही मानसीला सुद्धा बरोबर घेऊन जा। तेव्हा इथे आता भूमी आकाशकडे बघतच राहते। आकाश म्हणत असतो की जिथे भूमी नसणार आहे तिथे मी सुद्धा जाणार नाही आहे, माझ्या भूमीला आमंत्रण दिलेलं नाही आहे ना बारशाचं, मग मी तिथे कसं काय जाऊ, माझ्या भूमीचा अपमान केला म्हणजे माझाही अपमान झालाच ना। तेव्हा इथे आकाश म्हणतो की प्रत्येक सुख असू दे किंवा दुःख असू दे, आम्ही दोघेजणं त्याला सोबत सामोरंसुद्धा गेलो, पण इथे तर माझ्या भूमीचा तिने खूपच जास्त अपमान केला, तिचं मन दुखावलं, त्या ठिकाणी मी जाणार नाही आहे। म्हणजे इथे दुःख असेल तर आम्ही दोघेजणं सोबत आणि सुख असेल तर मी एकटा जाऊ का तिथे, मला ते अजिबात चालणार नाही आहे। तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश असं काय करतोयस तू, हे बघ, अमोलीचा गैरसमज झाला आहे माझ्याबद्दल, म्हणून तिने मला इन्व्हाइट केलेलं नाही आहे, पण पारितोष आपल्या दोघांचा मित्र आहे की नाही, सांग ना, दोघांचा मित्र आहे ना, मग जर आपल्या दोघांपैकी एकही उद्या पिल्लूच्या बारशाला गेलं नाही तर पारितोषला वाईट वाटेल ना। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मग आता जेव्हा अमोली तुला वाटेल तसं बोलली, तुला तिने इन्व्हिटेशन दिलं नाही, तुझा अपमान केला, त्यावेळेला पारितोषला वाईट नसेल वाटलं का, तेव्हासुद्धा त्याने काहीतरी बोलायला हवं होतं ना। तेव्हा इकडे आजी म्हणते, आकाश भूमी जे काही बोलते ते बरोबर बोलते, ते काय बोलते ते समजून तरी घे। तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश बोलला ना पारितोष, आपल्या सगळ्यांसमोर तिथे अमोलीला बोलला, ती जे काही बोलली ते चुकीचं आहे, मला सॉरी म्हणायला सुद्धा सांगत होता, हो की नाही। मग आकाश तिने आता त्याचं नाही ऐकलं, त्याच्यामध्ये पारितोषची काय चुकी आहे। तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही भूमी, तू मला कितीही समजावलंस ना तरीसुद्धा मी तिथे जाणार नाही आहे, तू उगाच मला फोर्स करू नकोस, आपण दोघेजणं घरीच थांबूया। तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश मी ठीक आहे आणि जे काही चाललं आहे ना ते मी आता स्वीकारले, हे बघ, ते बाळ अमोली आणि पारितोषचं आहे आणि त्याचं बारसं आहे,
त्या अमोलीने कुणाला इन्व्हाइट करायचं कुणाला नाही तो सर्वस्वी तिचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाला वाईट वाटून नाही घ्यायचं. आणि आकाश तू मला सांग, उद्याचा दिवस कुणाचा आहे? सांग ना, कुणाचा दिवस आहे उद्याचा? आपल्या पिल्लूचा दिवस आहे ना. पिल्लूसाठी एवढा मोठा समारंभ आयोजित केला आहे. मग आता आपल्या पिल्लूचं बारसं आहे म्हटल्यानंतर आपल्यापैकी एकाला तरी कुणाला तरी तिथे जायला हवं ना. मग तू जा. हे तू जे काही तिच्यासाठी गिफ्ट्स वगैरे आणलेस ना, हे तू स्वतःच्या हाताने दे. आणि तू जर गेलास ना आकाश, तर पारितोषलासुद्धा आनंदच होईल. आणि काय झालं, मी तिथे नसले म्हणून तो सोहळा तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. आणि तू जेव्हा तो सोहळा तुझ्या डोळ्याने बघशील ना, तेव्हा मला असं वाटेल की मी बघितलं. आपण दोघे काही वेगवेगळे आहोत का? आपण दोघे जण एकच आहोत ना. तेव्हा तू तिथे गेलास काय, मी तिथे गेले काय, काही फरक पडत नाही. तुझ्या नजरेतून मी तो सगळा सोहळा बघितलं असंच मला वाटेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी विचारामध्ये असते. ग्लास भरलेलं असतं तरीसुद्धा त्याच्यात पाणी ओतत असते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, आई अहो काय करताय तुम्ही? तुमचं लक्ष कुठे आहे? ग्लासमधून पाणी खाली पडायला सुद्धा लागलं. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात, काय गं रागिनी काय झालं? कसला विचार करतेस एवढा की पाणीसुद्धा ग्लासामध्ये ओतता येत नाही आहे तुला? तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही हो, ते मी आज ऑफिसला गेले नाही ना, आज वर्क फ्रॉम होमच केलं. त्याच्यामुळे आता काय काय गोष्टी राहिल्या असतील, कुठली कामं पेंडिंग राहिली असतील त्याचा विचार करत होते, बाकी काही नाही. तेव्हा राजाराम काका म्हणतात, नाही नको त्याचा विचार करू इतका. आता भूमीसुद्धा स्टेबल आहे, ती बरी आहे. त्याच्यामुळे आकाश आजसुद्धा ऑफिसला आलाच होता की तो उद्यापासून ऑफिसला येईल. तू एक काम कर, तुझ्या पोझिशनचा सुद्धा आता विचार करू नको की तुझी पोझिशन तुला मिळेल म्हणून. आता आकाश ऑफिसला येणार आहे ना, तो सगळं काही हँडल करेल. तेव्हा आकाश म्हणतो, राजा काका तू उगाच आत्याच्या मनात काही भरू नकोस हा. हे बघ, तू कामानिमित्त सतत बाहेर असतोस. नाही म्हणालं तरी अथर्वसुद्धा नवीन आहे. मी एकटा कुठे कुठे बघू. तेव्हा आता आत्याची गरज लागणार आहे ऑफिसमध्ये. प्लीज तिला येऊ दे. तू तिला नाही म्हणायला लावू नकोस, नाहीतर तीसुद्धा तेच म्हणेल. त्यानंतर इथे आता रागिनी म्हणत असते की ह्या यशपालमुळे आहे ना, माझ्या ऑफिसमधली पोझिशन मला सोडावी लागते की काय? कारण हा यशपाल आल्यापासून आता माझ्या मनाला अजूनच भीती झाली आहे. आधीच ती भूमी होती जी इथे बाळासाठी माझ्या मागे लागले आणि आता हा यशपाल. आता कुठे कुठे लक्ष देऊ मी? बरं झालं आता तो आला नाही आहे, नाहीतर आता मी घरच्या लोकांना काय सांगितलं असतं काय माहिती. तेवढ्यातच तिथे यशपाल येतो आणि म्हणतो, ताई अगं काय करतेस तू? येऊ का जेवायला? असं म्हणाल्यानंतर सगळेजण आता यशपालकडे बघायला लागतात. राजा काका त्याचबरोबर आकाश सगळेजण जेव्हा यशपालकडे बघतात तेव्हा भूमी इथे हळूच आकाशला म्हणते की आकाश, मी तुला सांगितलं होतं ना, तेच हे यशपाल काका. तेव्हा इथे यशपाल आता येतो आणि म्हणतो, अरे वा, काय सगळेजण जेवायला बसलात का? माझं नशीब पण नाही असं असतं. म्हणजे जिथे कुठे जातो ना, तिथे आयता मी ताटावरती बसत असतो जेवायला. तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात, हो या ना, बसा जेवायला बसा. तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो राजाराम काकांना, अरे भाऊजी भाऊजी कसे आहात तुम्ही? सांगा बरं कसे आहात तुम्ही? आणि काय हो भाऊजी, अजूनपर्यंत तुम्ही स्वतःला किती जास्त मेंटेन ठेवले माहिती आहे का तुम्हाला? आणि इथे आता यशपाल राजाराम काकांच्या पाया वगैरे पडतो. तेव्हा राजाराम काका म्हणतात, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तेव्हा यशपाल म्हणतो, नाही नाही भाऊजी, अहो लग्नामध्ये तुम्ही असेच होता आणि अजूनही तुम्ही असेच आहात. म्हणजे तुमच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. हां ठीक आहे, पोट थोडंसं वाढलं आहे, पण काय हो, तुम्ही एकदम मेंटेन ठेवले स्वतःला. पण आता ते पोट वाढलं आहे ना, तरीसुद्धा काळजी करू नका, पोटभर जेवा बरं. तेव्हा इथे यशपाल आता स्वतःच्या हाताने इकडे राजाराम काकांच्या प्लेटमध्ये आता आमटी वाढून देतो आणि तो म्हणत असतो की जेव्हा तुम्ही पोटभर जेवा. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की काका तुम्हीसुद्धा बसा ना आमच्याबरोबर जेवायला. तेव्हा यशपाल म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण आता मला इतका आग्रह करताय तर मी जेवायला बसतो. तेव्हा इकडे आता रागिनी आत्याने तुमच्याबद्दल आम्हाला सगळं काही सांगितलं आहे. तुम्ही तिच्या गावचे आहात हे सुद्धा तिने सांगितलं आहे. तेव्हा इकडे आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा यशपाल पटकन म्हणतो की कुणी रागिनी ताईने सांगितलं का? हो, ती माझ्याबद्दल सांगणारच नाही का रागिनी ताई? सांगेल नाही तर काय करेल? तेव्हा इकडे रागिनी आता त्याच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे काय चाललं आहे? म्हणजे इथे रागिनी आत्यांकडे बघून असं वाटत नाही आहे की यशपाल काकांना बघून त्यांना आनंद झाला आहे म्हणून. तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो, अरे आकाश तुला नाही माहिती इथे रागिनी ताई किती चांगली आहे ती.
तेव्हा इकडे आकाश म्हणतो, काका तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो की रागिनीताईने मला सांगितलं. अरे आकाश, तुझ्याबद्दल ती मला कसं नाही सांगणार? अरे तू म्हणजे इथे राजा आहेस, राजा, बरोबर की नाही? मग राजाबद्दल मला इथे आता ती सांगणार नाही का? आणि आमची रागिनी ताई म्हणजे राणी, हो की नाही? तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो की रागिनीताईबद्दल काय सांगू? अरे रागिनीताई म्हणजे साक्षात इथे सगळ्यांची मदत करणारी. अरे राणी आहे ती खरंच. म्हणजे तिला आहे ना कुणाचं दुःख बघवत नाही. प्रत्येक वेळेला ती सगळ्यांची मदत करत असते, नाही का? अरे तिनेच, ती माहिती नाही आहे तुम्हाला खरी कशी आहे ती? तुम्हाला कुणालाच माहिती नाही आहे. अरे ती कशी आहे ना ते फक्त मला माहिती आहे. सांगू का? सांगू? एका क्षणामध्ये सांगतो की सत्य काय आहे ते. तेव्हा इथे रागिनी त्याच्याकडे आता बघायलाच लागते. यशपाल मध्ये मध्ये तिला इथे आता टोचनसुद्धा देत असतो. तो म्हणत असतो, सांगू सगळ्यांना, सांगू तू कशी आहेस ते? तेव्हा इथे रागिनी आता त्याच्याकडे बघत असताना यशपाल म्हणत असतो, अरे कशी आहे म्हणजे? खूपच चांगली आहे. आमची रागिनीताई आहे ना खरंच खूप चांगली आहे. प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत करते. अरे या कुटुंबाला एकत्र कुणी बांधून ठेवलं आहे ते माहिती आहे का? आणि तो आता असं तिला हातवारे करून दाखवतो की कसं एकत्र असं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा रागिनीच्या समोर आता अभिजित येतो. अभिजितला कशा पद्धतीने तिने मारलेलं होतं हे सगळं चित्र आता समोरच तिच्या उभं राहतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रागिनी म्हणत असते की यशपाल, अरे किती बोलतोयस तू? जेवायला सुद्धा बस ना, आता जेवून घे चल. तेव्हा आजी म्हणते की यशपाल चल बाबा जेवून घे, जेवून घे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे यशपाल आहे ना काही दिवस आपल्या इथे राहायला सुद्धा आला आहे. म्हणजे तो कामानिमित्त आला होता, तर तो हॉटेलमध्ये राहत होता. मी त्याला म्हणाले की हॉटेलमध्ये कशाला राहतोयस? आपलं घर आहे इथे आणि तू आमच्या गावाकडचा आहेस. इथे पारोळी खुर्दचं आहे, त्याच्यामुळे आता आपल्या गावचं आहे, आठवणीसुद्धा निघतील. म्हणून मी त्याला म्हणाले की तू इथे काही दिवस राहिलास तरीसुद्धा चालेल. आकाश चालेल ना? आई चालेल ना? तेव्हा भूमी म्हणते की यशपाल काका सकाळी आले आणि लगेच आता इथे राहायलासुद्धा येणार आहेत. गोष्टी जरा जास्तच वेगात घडत आहेत, असं नाही वाटत आहे का? तेव्हा इकडे आता यशपाल म्हणत असतो की इथे आता हे घर म्हणजे माझ्यासाठी सावली होणार आहे, म्हणजे मला आधार देणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही माऊली, अहो आमच्या गावच्या माऊली आहेत, या साक्षात देवी आहेत, देवी. असं इकडे यशपाल आता आजींकडे हात करून बोलत असतो. म्हणजे यांचे खरंच काही लोकांवरती खूप उपकार आहेत, त्यांनी किती जणांची मदत केली आहे. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, यशपाल अरे बास झालं, आता किती बोलशील? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की यशपाल काका तुम्ही आमच्या इथे राहू शकता, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा यशपाल म्हणतो की थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्यासारखी माया, तुमच्यासारखा जिव्हाळा आता कुठे बघायला मिळतो, हो की नाही? इथे आता रागिनी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. रागिनी म्हणत असते की इथे ही भूमी, हिला सांभाळता सांभाळता आता हा यशपाल आला आहे. आता या यशपालकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तरी नशीब ती पौर्णिमा इथे नाही आहे. पौर्णिमा तिच्या आईकडे गेले म्हणजे नशीब. नाहीतर आता या यशपालला बघितल्यानंतर तिने मला हवे तेवढे प्रश्न विचारले असते आणि मला काहीसुद्धा बोलता आलं नसतं. तेव्हा इथे भूमी आता रागिनीकडे बघत असते. तिला रागिनीवरती संशय आलेला असतो. कारण यशपाल आल्यानंतर इथे आता रागिनीचं वागणं, बिहेवियर पूर्णपणे चेंज झालेलं असतं. कारण ती घाबरलेली असते ना, खूपच जास्त घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे राजाराम काका येतात आणि म्हणतात, काय गं भूमी, काय झालं? तुम्हाला इथे बोलावून घेतलंस? तेव्हा भूमी म्हणत असते की राजाराम काका तुम्ही बघताय ना, म्हणजे आत्या काय म्हणाल्या, हा जो यशपाल इथे आला आहे त्या म्हणाल्या की तो त्यांच्या गावचा आहे. पण त्याला बघून इथे आत्यांना एवढा आनंद झाला असं नाही वाटलं मला. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की त्या खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत. तुम्हाला असं नाही वाटलं का? तेव्हा राजाराम काका म्हणतात, हो मला तसंच वाटलं. म्हणजे तिला मनापासून आनंद नव्हता झाला असं ती दाखवत होती. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आणि काका ते जेव्हा आजी विचारत होत्या ना की तुम्ही कुठून आलात, तेव्हा ते आणि आत्या दोघेजण इथे माणूस कन्फ्यूज होईल असं बोलत होते. म्हणजे काय म्हणत होते ते की पारोळी खुर्द, पारोळी बुद्रुक असं काहीतरी म्हणत होते. आणि इथे नातं समजावून सांगतानासुद्धा खूप नावं घेतली त्यांनी. तेव्हा मला त्यांच्यावरती थोडा संशय आला. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, अगं म्हणजे काय असतं, पारोळी खुर्द आणि पारोळी बुद्रुक
म्हणजे जेव्हा एकाच नावाची 2 गावं असतात ना, एकाच नावाची, तेव्हा एका गावाला आता पारोळी खुर्द असं नाव दिलेलं असतं, म्हणजे ते छोटं गाव असतं, आणि पारोळी बुद्रुक म्हणजे ते मोठं गाव असतं. म्हणून त्यांना अशी सेम सेम नावं असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की काका तुम्ही एक काम करता का, म्हणजे हे बघा आता प्रत्येक गोष्ट मला नाही तुम्हाला सांगता येणार, पण तुम्ही जरा यांच्या गावाला फोन करून त्यांच्या गावाकडे जरा विचारपूस कराल का, म्हणजे पारोळी खुर्दमध्ये की खरोखर यशपाल नावाचं कुणी आहे का आणि ते आपल्या आत्यांच्या ओळखीत आहे का, ही जरा माहिती काढायलाच हवी. कारण आत्तापर्यंत आपल्या आत्याचा रेकॉर्ड पाहता कुणावरतीही सहज विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी कठीण आहे, बरोबर की नाही. तेव्हा राजाराम काका म्हणतात बरोबर बोलतेस तू भूमी. तेव्हा इथे भूमी म्हणते आणि काका उद्या तुम्ही सगळं काही सांभाळून घ्या, उद्या माझी मनस्थिती काही ठीक नसेल. तेव्हा राजाराम काका म्हणतात का गं काय झालं. तेव्हा भूमी म्हणते नाही उद्या पिल्लूचं बारसं आहे ना, तर पिल्लूच्या बारशाचं अमोलीने सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे, फक्त मलाच दिलेलं नाही आहे, तेव्हा मी तिथे नाही जाणार आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात पण का भूमी, तुला इन्व्हिटेशन का दिलेलं नाही आहे. तेव्हा इथे घडलेला प्रकार आता भूमी राजाराम काकांना सांगत असते. तेव्हा इकडे राजाराम काकांना सुद्धा वाईटच वाटतं की अमोलीने भूमीला इन्व्हिटेशनच दिलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण बारशाला येत असतात, ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलेलं असतं सगळेजण येत असतात. तेव्हा इथे पारितोष आता सगळ्यांचं स्वागत करत असतो, सगळ्यांना मनापासून इथे छान पद्धतीने सगळ्यांचा पाहुणचार करत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता महाजनसुद्धा येतात, पटवर्धनसुद्धा येतात. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो की अरे आले, आता महत्त्वाचे गेस्ट आलेले आहेत महाजन, तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. तेव्हा रागिनी म्हणते आणि पटवर्धन. तेव्हा इकडे पारितोष म्हणतो ऑफकोर्स पटवर्धनसुद्धा तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे, तुम्ही माझे महत्त्वाचे गेस्ट आहात, चला या बरं या इथे येऊन बसा. तेव्हा सगळेजण बसायला जातात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पारितोष म्हणत असतो की आकाश खरंच सॉरी, म्हणजे अमोली जे काही बोलली भूमीला ते ती बोलायला नाही पाहिजे होती, पण इथे भूमीला येता आलं नाही त्यासाठी खरंच सॉरी, आणि मलासुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटतंय. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो हे बघ पारितोष तू अजिबात सॉरी म्हणू नकोस, आणि आजचा दिवस इथे अमोलीचा आहे हो की नाही, आणि आपल्या पिल्लूच्या समारंभाचा दिवस आहे की नाही, तू वाईट वाटून घेऊ नकोस. भूमीला मी समजावले आणि भूमीने सुद्धा आता या गोष्टीचा एवढा विचार केलेला नाही आहे. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो पण मी भूमीला खूप मिस करणार आहे खरंच, म्हणजे आपण सगळेजणच तिला मिस करणार आहोत मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की तू बरोबर बोलतोयस. तेव्हा इथे पारितोष म्हणतो आणि आकाश तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे मी असा विचारच करतो की आपल्या घरामध्ये वाद होतील असं अजिबात बोलायचं नाही, म्हणजे आता एकमेकांजवळ भांडायचं आणि आपापसामध्ये वाद करायचा त्यापेक्षा नेहमी गप्प बसलेलं बरं, हो की नाही. तेव्हा आकाश म्हणतो अगदी बरोबर. त्यानंतर इथे आजी विचारत असतात की पारितोष अरे बाळाचं नाव रशीचं नाव काय आलं आहे, म्हणजे त्याच्यावरून अक्षर दिलं असेल ना, त्याच्यावरूनच आपल्याला नाव ठेवावं लागेल. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की आजी नाही कसं आहे ना, म्हणजे बाळाचा जन्म बाळाची तिथी आपल्याला काहीच कळलेलं नाही आहे ना, म्हणजे वार दिनांक टायमिंग हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे, त्याच्यामुळे इथे आता आपल्याला बाळाचं नाव रशीचं नाव काढता आलेलं नाही आहे. पण आता आपण एक काम करणार आहोत, इथे जमलेल्यांनी प्रत्येकाने चिठ्ठीमध्ये एक नाव लिहायचं आणि त्या चिठ्ठ्या एकत्र एका बाऊलमध्ये करायच्या, आणि त्यातली जी चिठ्ठी आपण काढू ते नाव आपण ठेवायचं बाळाचं असं ठरले. तेव्हा इकडे आकाश म्हणतो अरे वा काहीतरी युनिक आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते भाऊजी मी भूमिताईला फोन करू का, तिच्या आवडीचं नाव आपण चिठ्ठीमध्ये लिहूया आणि ते नाव आपण त्या बाऊलमध्ये टाकूया, चालेल ना. तेव्हा आकाश म्हणतो नको मानसी, भूमीला वाईट वाटेल. त्यानंतर इथे पौर्णिमासुद्धा आलेली असते. तेव्हा इथे पारितोष म्हणतो मी तुमच्या सगळ्यांसाठी सरबत मागवतो. तेव्हा इथे सरबत आल्यानंतर पारितोष म्हणतो की आकाश ये ना, मी तुझी सगळ्यांबरोबर ओळख करून देतो. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की आई मी माझ्या माहेरातूनच इथे आले ना कार्यक्रमासाठी, पण मी गाडीमध्ये इथे आता मानसी आणि आजीला बोलताना ऐकलं की आपल्या घरी कुणीतरी यशपाल म्हणून आले का. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते घ्या, ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट घडली. आता इकडे त्या यशपालला सांभाळू का या पौर्णिमाला सांभाळू मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते आई अहो काय विचारते मी, तुम्ही काय आपापसात बोलताय का, मी काय विचारते यशपाल कोण आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते सांगते ना,
सांगते अगं, सगळं सांगते, पण नंतर सांगते. आता आपण इथे कार्यक्रमाला आलोय की नाही, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला सेलिब्रेट करायला हवं. आपण सगळेजण इथे आलोत, पण भूमी आहे का इथे? भूमीला आपण या कार्यक्रमापासून आपण तिला लांब ठेवले की नाही? आता आपण बारशाला आलोय, भूमीला बारशाला येता आलं नाहीये, तर आता त्याचा आनंद आपण साजरा करूया ना, हो की नाही? तेव्हा पौर्णिमासुद्धा आता विचार करायला लागते, कारण इथे रागिनी तिला आता उडवाउडवीची उत्तरं देते. भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, का गं, माझ्याच नशिबाला असं का? मी कुणाचं काय एवढं वाईट केलंय? म्हणजे माझ्या बाळाचं मी बारसं तर करू शकले नाही, पण इथे पिल्लूचं बारसं आहे, आणि त्या बारशाला मला जातासुद्धा येऊ नये. एवढं काय मी कुणाचं वाईट केले का आई? तुझी इथे पूजा मनोभावे करत असते. तुझ्या पूजेमध्ये माझ्याकडून काही कमी झालं का? म्हणजे इथे मी नेहमी सगळ्यांचा विचार करत असते, पण माझ्याच वाट्याला तू नेहमी एवढं दुःख का देतेस? मी एवढं काय कुणाचं वाईट केलंय? असे इकडे भूमी आई योगेश्वरीला म्हणत असते. तिला जाब विचारत असते की माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, भूमीला आता या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं की तिथे आता बाळाच्या बारशाला सगळेजण गेलेले आहेत, पण भूमी नाही. म्हणूनच भूमी इथे म्हणत असते की सगळ्यांच्या चांगल्याचा भल्याचा विचार करत असते. नेहमी स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार करते, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता गेलेली असते जोगतिणीचं रूप घेऊन, आणि ती आता जोगतीण बनून गेलेली असते. बाळाला तिने छान इथे वाळे बनवलेले असतात, ते ती हातामध्ये घालते. बाळाची माया घेऊन तिथून जातच असते. तेवढ्यातच तिथे रागिनी आता भूमीचा हात पकडते आणि म्हणते, काय गं, कोण आहेस तू? तेव्हा इथे आता भूमी ही आता चेहऱ्यावरचा पदर बाजूला करणार. तेवढ्यातच इथे रागिनी आता भूमीला बघितल्यासारखं तिला आता खूपच मोठं आश्चर्य वाटलेलं असतं, आणि ते भूमीला सुद्धा भीती वाटत असते. आता माझा चेहरा सगळेजण बघतायत की काय, म्हणून तिला सुद्धा आता या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. मात्र इथे बाळाच्या बारशाला भूमी येते.